बाहेर मस्त पाऊस पडतो आहे आणि त्यामुळे थंडगार वातावरण झालेलं आहे आणि अशा वातावरणात संध्याकाळी मस्त गरमागरम भजी खायची इच्छा झाली होती। त्यामुळे आज मी इथे भजीचा बेत केलेला आहे। बरं, ही आजची भजी आहेत ना थोडीशी वेगळी बनवली आहेत मी। तर ही भजी मी इथे ब्रेडची बनवणार आहे। खूप छान कुरकुरीत होतात ही भजी, त्याचबरोबर चवीला सुद्धा उत्तम होतात। भजीचं नाव घेतलं की लगेच तोंडाला पाणी सुटतं, त्यामुळे पटकन आपण ही ब्रेडची भजी बनवायला सुरुवात करूया। नमस्कार, मी प्रणिताच रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 मनपूर्वक स्वागत आहे। यूट्यूबवर प्रणिताच रेसिपीला अजून जर सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनवरही क्लिक करा। ब्रेडची भजी किंवा पकोडा बनवण्यासाठी मी इथे ब्रेड घेतलेला आहे। मी इथे टोटल 3 ब्रेड घेते आहे। ब्रेड काय करायचे आहेत, पाण्यात बुडवायचे आणि दोन्ही बाजू भिजवून घ्यायच्या पाण्यात आणि पटकन बाहेर काढायचं आणि शक्य होईल तितकं यातलं पाणी निथळून काढायचं आहे। या पद्धतीने तुम्ही बघू शकता यातलं मी पाणी काढून घेतलेलं आहे आणि याची छोटे छोटे असे पीस करून घ्यायचे आहेत आणि एका बाउलमध्ये ह्याला हे पीस आहेत ब्रेडचे ते काढून घ्यायचे आहेत। हे ब्रेड इथे मी 3च घेतलेले आहेत, तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता, काहीच हरकत नाही। ही भजी बनवण्यासाठी आहे ना जास्त सामानही लागत नाही, अगदी घरात अवेलेबल असतं ना त्या सामानामध्येच ही भजी बनवून तयार होतात। इथे मी 3ही ब्रेडचा चुरा करून घेतलेला आहे। आता यामध्ये किसलेलं आलं लसूण घालायचं आहे, त्यानंतर बारीक चिरलेली हिरवी मिरची, चवीनुसार मीठ घालायचं आहे, पाव चमचा हळद, अर्धा चमचा मालवणी मसाला, अर्धा चमचा गरम मसाला आणि उभा पातळ चिरलेला एक मोठा कांदा घालायचा आहे, 2 चमचे तांदळाचं पीठ घालायचं आहे आणि अर्धा कप बेसन घालायचं आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे। यामध्ये पाणी घालायची शक्यतो गरज लागत नाही, कारण ब्रेड आपण पाण्यामध्ये भिजवून घेतलेले आहेत। लागलंच तर 1 किंवा 2 चमचे लागू शकतं, तेवढंच पाणी घालायचं आहे आणि बेसन सुद्धा बेतानेच घालायचं, नाही तर ते बेसन सारखंच भजी लागतात, त्यामुळे लिमिटमध्येच या पद्धतीने बेसन घालून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता छान हे मिक्स करून घेतलेलं आहे, पाणी अजिबात मी वापरलेलं नाही आहे। आता या भजीच्या तयार बेटरला रेस्ट करण्याची अजिबात गरज नाही, डायरेक्ट आपण ही भजी तळायला घेणार आहोत। तळण्यासाठी मी इथे कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे। तेल छान गरम असलं पाहिजे, तरच छान ही तेलकट होणार नाहीये, छान कुरकुरीत होतील, नाही तर ती नरम पडणार। आणि अशा पद्धतीने ही आपल्याला हव्या त्या आकारामध्ये ही भजी बनवून घ्यायची आहे। तुम्हाला गोल आकारामध्ये पाहिजे असतील ना भजी, तर गोल आकारामध्ये सुद्धा तुम्ही ही भजी या पद्धतीने सोडून घ्यायची आहेत। मला या पद्धतीने आवडतात, त्यामुळे मी अशा पद्धतीने ही भजी सोडून घेतलेली आहे। हलकीशी भजी सेटल झाली की पलटी करून घ्यायची आहेत, तोपर्यंत झारा अजिबात लावायचं नाही आहे। या पद्धतीने बघा मी भजी सर्व इथे पलटी करून घेते आहे। 2-3 वेळा पलटी करून ही भजी आपल्याला तळून घ्यायची आहेत। छान क्रिस्पी मीडियम गॅस ठेवायचा आहे, त्यामुळे छान क्रिस्पी अशी ही भजी तळून तयार होतात। तुम्ही बघू शकता भजीचा रंग बघा छान आलेला आहे। आता ही भजी आपण काढून घेऊयात। यातलं तेल निथळून जाण्यासाठी मी दुसरा झारा सुद्धा इथे वापरलेला आहे, त्याच्यामधून तेल पूर्णपणे निथळून जातं। मला आता खरंच कमेंट करून सांगा, अशी ही कुरकुरीत छान भजी बघितल्यानंतर कोणाकोणाच्या तोंडाला पाणी सुटलेलं आहे। आता ही भजी तळलेली आहे ती मी टिश्यू पेपरवरती काढून घेते आहे आणि याच पद्धतीने सेकंड बॅच सुद्धा मी भजीची तळून घेते आहे। सेम पद्धत वापरूनच आपण ही भजी तळून घेणार आहोत। भजी आपण तेलात सोडतो ना तेव्हा गॅस आहे ना थोडासा फास्ट ठेवायचा आहे आणि भजी सोडून झाली तेलामध्ये की त्यानंतर गॅस मीडियम करायचा आहे आणि मीडियम गॅसवरतीच ही आपल्याला भजी तळून घ्यायची आहे। एकदम फास्ट ठेवलात ना ती फटाफट करपून जातील बाहेरचं आवरण, आत मात्र ती कच्ची राहतील आणि लो ठेवला तर ती तेलकट होतात आणि नरम सुद्धा होतात। सेकंड बॅच सुद्धा इथे भजीची तळून झालेली आहे। तुम्ही बघू शकता इथे झटपट आणि कुरकुरीत मस्त अशी ही भजी बनवून तयार झालेली आहेत, आतपर्यंत तळली गेली आहे। तुम्ही बघू शकता एक भजी मी इथे खाऊनही बघते। आहा, क्या बात आहे, खूप भन्नाट चव येते या भजीला। आपण जी कांदे भजी बनवतो ना
त्या भजीला सुद्धा मागे काढणारी आहेत। ही भजी खूप उत्कृष्ट चवीची होतात। ही भजी अशी ही सुपर क्रिस्पी सुपर टेस्टी ब्रेडची भजी तुम्ही माझ्या पद्धतीने एकदा घरी नक्की करून बघा। मला खात्री आहे तुमच्या घरातील प्रत्येक व्यक्ती पुन्हा पुन्हा मागून खातील, एवढी सुपर डुपर ही भजी बनवून तयार होतात। ही भजी तुम्ही घरी करून बघा, कशी झाली आहेत मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका। त्याचबरोबर ही रेसिपी आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा आणि प्रणिताज रेसिपीला अजून जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनवरही क्लिक करा। पुन्हा भेटूयात अशाच मस्त चमचमीत नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।